स्पेशल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आपल्या नेक्स्ट बिझनेस वुमनला भेटतोय. या आहेत उत्तरा देशमुख आणि या आहेत सुवर्णा फडणवीस. तर यांचा डायनिंग डिलाइट हा बिझनेस आहे क्रॉकरीचा, सिरेमिक क्रॉकरी आणि होम डेकोरेशन. तर यांच्या आजची आज आपण रेसिपी पण बघणार आहोत. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. चटणी नंतर लागेल. ठीक आहे. हे काय बनवणार? ही मुगाच्या सालीची मूग डाळ आहे आणि तांदूळ हे मी रात्री भिजत घातलेले इक्वल प्रपोर्शन मध्ये आणि सकाळी हे केलंय, त्याला ग्राइंड केलंय मिक्सर मध्ये आणि फर्मेंट करायला ठेवलंय अराउंड 7 to 8 hours. ज्याप्रमाणे आपण इडलीचं पीठ हा बरोबर तसंच, फक्त ही हाय प्रोटीन आहे आणि ऍक्च्युली टेस्टी लागते आणि डाएटसाठी पण छान. करेक्ट, डाएट साठी पण छान आहे. तर याच्यात आता मला मीठ घालायचंय. नंतर मग आलं मिरची लसूण पेस्ट आहे. कोथिंबीर आपली सगळ्यात पाहिजेच कारण त्याने छान कलरफुल दिसेल. तुम्ही याच्यात मिक्स काही किसून भाज्या वगैरे पण घालू शकता आणि काळी मिरी पण मी छान कुटून घालते त्याच्यात. हा, थोडा फ्लेवर बदलतो. आणि मग याचे तुम्ही मिनी उत्तप्पे किंवा डोसे आणि इडल्या वगैरे असं तुम्ही करून देऊ शकता. तर आज तुम्ही आता याचा काय बनवता? डोसा बनवता? मिनी उत्तप्पे बनवते, म्हणजे आपल्याला सगळ्यांना मिळून खाता येईल. मी हे जे ऑइल आहे ना ते अशा या ऑइल डिस्पेन्सर बॉटल्स आहेत आमच्याकडे, त्याच्यामध्ये स्टोअर करते आणि वी कॅन रेग्युलरली यूज इट. मी ह्याच्यात मिनी डोसे घालते. फ्लेम कसं ठेवायचं आता? नाही, मीडियमच राहू दे कारण मग तो गार झाला ना तवा. ही मुलांना डब्यात द्यायला पण चांगलं ऑप्शन आहे आणि हेल्दी आणि इझी गोईंग, त्यामुळे मी असे सगळे इझी पदार्थ शोधत असते स्वतःसाठी. तर हे मिनी उत्तप्पे बनतायत. मला हे सांग, हे काय? या अशा आमच्याकडे सिरॅमिकच्या एअरटाईट बरण्या आहेत. यात तुम्ही छान, ज्यांच्याकडे असे, आता माझं पण ओपन किचन आहे तर तुम्ही स्टील आणि ग्लास तर बघताच राहते, प्रत्येकाच्या घरात असतं. पण अशा या कलरफुल बरण्या वगैरे तुम्ही वापरल्यात ना तर आपल्याला जसं छान फील होतं. सो इट्स बेसिकली ॲज अ ऍक्च्युली लेडीजला काय आपलं किचन सुंदर दिसलं म्हणजे आपल्याला इंटरेस्ट पण वाटतो. करेक्ट. तर इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर बरण्या आहेत, कलरफुल. याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या साइजेस मध्ये आपल्याला गरज लागते. साधारण चहा साखर वगैरे ठेवायला ना खूपच चांगल्या पडतात या. आणि हे सगळे प्रोडक्ट्स आमचे मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया आहेत आणि आम्ही हे डिरेक्टली मॅन्युफॅक्चरर कडनं सोर्स करतो. तर या सप्लाय हे बघा, हे इतके सोपे पडतात ना की काही टर्न पण लवकर झाले नाही वगैरे, काहीच असं झालं, काहीच प्रॉब्लेम येत नाही. सो इट्स अ फास्ट. बेसिकली सकाळी घाईमध्ये जेव्हा आपल्याला टिफिन बनवायचं असेल मुलांसाठी तर असे हे ऑप्शन्स मी इझी रेडी ठेवते. यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, आपल्या आवडीच्या भाज्या सुद्धा टाकू शकतो. म्हणजे जे मुलं खात नाही ते सुद्धा आपण यामध्ये टाकून त्यांना खायला मिळू शकतो. खूप छान रेसिपी आहे. करू परत. हे काय आहे ताई? हे असे छान कलरफुल स्पून रेस्ट आहेत. हे पण आमच्याकडे अवेलेबल आहेत. तर मी म्हणजे बिकॉज आता विकायला लागलोय आणि मला पण आवड आहे म्हणून आम्ही पण स्वतः असे सगळे प्रॉडक्ट्स वापरून पण बघतो. आणि खूप युजफुल आहे. युजफुल आहे कारण आणि असं ते खाली सगळीकडे डाग पडतात ना, डाव वगैरे ठेवली की, त्यापेक्षा हे असे स्पून रेस्ट छान वाटतात आणि इझी टू वॉश पण आहे. झाली वाटतं. हा, हे दोन्हीकडनं जस्ट होत आहेत आणि आता आपण सर्व करूया. तर मी इथे हे प्लेट आणि करी बोल पण आहे. हा पण डायनिंग डिलाइट्स कडचाच आहे. सो वी आर सप्लाय. हे सुद्धा यांचाच प्रोडक्ट आहे. खूप सुंदर आहे. आणि हे काय, हे बाउल आहे छोटा, याची डिझाईन खूप छान आहे. हे बघा. त्यामुळे आपण आता हे जरा डोसे अजून होऊ देत. मी ह्याच्यामध्ये आम्ही चटणी सर्व करूया. आपण ही नॉर्मल नारळ आणि आपण जी डाळ वगैरे घालून करतो आणि त्याला फोडणी दिली आहे. किंवा तुम्ही दही घालून पण चटण्या करू शकता. तर असे हे डोसे आता रेडी आहे, उत्तप्पे रेडी आहेत. सो आय विल जस्ट सर्व देम आणि तुम्ही एन्जॉय करा.
हे बघा, हे डोसे उत्तराताईने उत्तप्पे, मिनी उत्तप्पे खूपच छान बनवले. आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगणारच आहे. आणि ही नारळाची चटणी इथे तुम्ही बघू शकता. हे प्लांटर आहे, जे यांचंच प्रोडक्ट आहे. खूप सुंदर दिसतंय. इथे त्यांनी असं खिडकीमध्ये लावलं इथे. सो आता तुम्ही हे टेस्ट करा. नक्कीच नक्कीच, इतकं छान बनवलं आहे. आता मी टेस्ट करते. खूपच सुंदर झाले. आणि मेन म्हणजे ना, हे हेल्दी आहे ना, मुलांसाठी आणि सगळ्यांसाठीच खूप छान झालंय. म्हणजे मला एक विशेष आहे या ताईचा, की हे बिझनेस करता करता घर पण इतक्या व्यवस्थित सांभाळून कुकिंग पण एवढं छान करता, ते यांचं कौतुक करण्यासारखं आहे खूप. थँक्यू. तर आता आपण त्यांचा बिझनेस बघतोय, काय त्यांच्या बिझनेसमध्ये आहेत वेगवेगळ्या वस्तू, ते आपण भेट देऊया त्याला. वेलकम जान्हवी, थँक्स फॉर विजिटिंग आवर होम शॉप. सुवर्ण तुम्हाला आमचे काय काय प्रोडक्ट्स आहेत ते सांगेल त्याच्याबद्दल. सो तुझं वेलकम आमच्या होम शॉप मध्ये. वर तू पाहिलंच छान छान क्रोकरी आम्ही घरी पण वापरतोच. तर आमचा हा होम शॉप विलेपार्लेला आहे, विलेपार्ले ईस्ट. आणि छान छान आमच्याकडे क्रोकरी आहे, किचन ऑनलाईन पण आहे ना? हो, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही. हा होम शॉपच आहे बेसिकली पार्ल्यामध्ये. तो इथे येऊन पण लोक शॉपिंग करू शकतात आणि ऑनलाईन पण आम्ही फेसबुक पेजवर वगैरे पण आहोत, ऑनलाईन पण होतं. सो तर आता तुमचे छान प्रोडक्ट मला बघायचे, मी खूप उत्सुक आहे बघायला. ऍक्च्युली दिसायला इतकं छान दिसतंय ना हे सगळं, रंगीबेरंगी छान सगळीकडे. सो किचन वेअर पासून तुला मी दाखवायला सुरुवात करते. इथे छान असे काही आमच्याकडे कंटेनर्स आहेत. सो स्पेशालिटी म्हणजे हे सगळे हँड हे जान्हवी, तुला मी हे दाखवते. इथे आमचे हे सर्विंग कंटेनर्स आहेत. ओके. सो वरण भाजी आपण करतो ते काढून ठेवायला छान आहेत. आणि शिवाय हे मायक्रोवेव्ह सेफ आहेत. ही याची स्पेशालिटी आहे, म्हणजे जस्ट फॉर वॉर्मिंग गरम करू शकतो यामध्ये ठेवून आपण. हा, तर असे छान त्याला झाकण आहे. असे 3 कंटेनर. आणि गिफ्ट करायलाही छान ऑप्शन आहे. असं 2000-2000च्या बजेट मध्ये असं छान गिफ्ट येऊन जाईल. खाली काही आहेत ते विदाउट सेट आहे का पूर्ण? हा सेट आहे. असा 3 कंटेनरचा सेट येईल. तर गिफ्ट वगैरे करायला छान ऑप्शन आहे. हा, हे सगळे सर्विंग कंटेनर. ओके. तर हे काय ताई? हे एक नवीन एडिशन परवाच आमच्याकडे लॉन्च झालंय. तर याच्यामध्ये हे छान सर्विंग असे बोल्स आहेत. आणि खाली ही अशी ह्याला ट्रे दिलाय, असा हँडलवाला. ओके. वुडन ट्रे आहे. तर ह्यात हे कलर सगळे ऑप्शन्स आहेत. विदाउट हँडल पण आहे आणि विथ हँडल पण आहेत. असे हे छान. आणि त्यातले हे सगळे आम्ही कलर्स इथे असे काढून ठेवलेत, लावून ठेवलेत छान. ओके. आणि हा ऍक्च्युली ट्रे सकट आहे? हा एक ट्रे पूर्ण हँड पेंटेड, अगेन मेड इन इंडिया. ओके. क्रोकरी हँडमेड, हँड पेंटेड आहे. असा हा एक किटली आणि 2 कप्स असा सेट आहे. खूप सुंदर दिसतो. खूपच छान. म्हणजे गिफ्ट केल्यावर पण आनंद वाटेल घेणाऱ्याला. असं एक छान ऑप्शन. आणि हे काय आहे? हे टी ग्लासेस आहेत ऍक्च्युली. त्याला हा स्टँड येतोय. असे कटिंग चहा वगैरे ऑफिस जे लोक मिस करतात ते याच्यात छान चहा पिऊ शकतात मस्त. तू अजून प्लेट्स आमच्याकडे बघशील तर प्लेट्सची खूप व्हेरायटी आहे. अशा ब्रेकफास्टच्या प्लेट्स आहेत भरपूर. 3 साईज मध्ये येते. ही अशी 5 इंच, त्यानंतर ही एक येते आणि ही एक मोठी 8-9 इंचाची येते. अशा 3. मुलांना आपण असं पटकन हातात दिलं, मॅगी वगैरे. हे आहे 280 पासून 850 पर्यंत ह्या हँड पेंटेड आहेत. त्यामुळे 850-900 अशी याची रेंज आहे साधारण. तर हे अशा हँड पेंटेड प्लेट्स आहेत आमच्याकडे, ब्रेकफास्ट प्लेट्स. आणि हे कलर्स जे आहेत हे पेंट केलेले असले तरी फूड ग्रेड कलर्स आहेत. म्हणजे आपण यात अन्न ठेवून गरम पण खाऊ शकतो. करू नाही शकत, म्हणजे हे शिजवायला नाही आहेत या सगळ्या प्लेट्स. मायक्रोवेव्ह मध्ये चालते. आपण थोडंसं ओलसर असं काही ठेवून गरम करू शकतो. सो तेवढ्यासाठी चालते. आणि हा स्टँड पण आहे का या प्लेट बरोबर? नाही, तो आम्ही वेगळा ठेवला. स्टँड अशा दिसायला प्लेट्स छान. वरती या डिनर प्लेट्स सगळ्या ठेवल्या आहेत. आणि ह्या पण या पोर्सेलिनच्या प्लेट्स आहेत आणि या सिरेमिकच्या आहेत वरती प्लेट्स.
तर त्याच्यामध्ये हा बोल आहे, म्हणजे जसं आपल्याला हवं तसं आपण सेट करून घेऊ शकतो. म्हणजे ही डायनिंग डिलाईटची खासियत आहे की तुम्हाला जर 4 जणांसाठी हवा आहे डिनर सेट तर आम्ही 4 जणांसाठी देतो. ओके. 6 जणांचा हवा आहे तर 6, म्हणजे असं जसं तुमची रिक्वायरमेंट आहे तसं. असं तसं काही तुम्ही नाही की बनवून तुम्ही देता. इतकं घेतलंच पाहिजे असं नाही. तर त्यात हा बॉल आणि प्लेट असं येईल, हा. सेट म्हणा जसं पाहिजे तसं. आणि या पोर्सेलिनच्या आहेत प्लेट्स. म्हणजे हे काय आहे? ह्या पण सगळ्या प्लॅटर प्लेट्सच आहेत. ओके. छान छान मस्त स्टार्टर्स बनवून याच्यावर ऍक्च्युली plating शेप करू बघा ना शकता. सगळ्यांचा खूप सुंदर दिसतंय बघा हो. दिसायला. लीफ प्लॅटर्स आहेत सगळे. हो. तो बघशील तर त्याला अशी वाटी ती अटॅच आहे त्याला. त्याला हे attach आहे? हो. अरे डीप वा. त्यात काही डीप वगैरे ठेवून बाजूला. अच्छा, हे अटॅच आहे. हा, खूप सुंदर दिसतंय. सॉस म्हणा काही डिप्स आपण करतो ते काढून ठेवायला असं. कंटिन्यू. हे सगळे नवीन व्हेरायटी ऑफ प्लॅटर प्लेट्स. परवा जे मी आलं म्हटलं सामान आमचं छान नवीन, त्यातले हे सगळे न्यू ऍडिशन. आणि हे काय आहे? हे पण तू वरती ऑइल बॉटल बघितली अच्छा, नाही, हा, ती त्यातलीच oil ही bottle. तशीच ही ऑइल बॉटल एक सुरईच्या थोडस त्याला हा. टच आहे. आणि हे कशासाठी वापरू हे शकतो? प्लांटर आहे, याच्यात अच्छा, आपण planter आहे. छान असं झाड लावू शकतो हा. छोटंसं. हे बघा सगळे ही प्लेट प्लॅटर प्लेट्स खूप सुंदर आहे खरं तर. हे पण एक बघ आवडेल तुला. ह्याच्यात छान 3 आपण काही अच्छा, हे वस्तू ठेवू हा, शकतो. हे 2 बाउल असे दोन bowl एकत्र. खूप छान दिसत आहे. हे सगळं आजच लावलंय आम्ही छान आमचं होम शॉप नवीन वस्तू. आणि ते पण मध्ये बाउल आहे वाटतं ना असं? हे वेगळं सगळे आहे ना? सर्विंग एक जरा. कंटेनर्सच आहेत. हा, खालचं नाही, खालचं ब्ल्यू वालं. हे चिप अँड डिप प्लेट आहे. तुला जे मी मग दाखवलं ना हा, तसं हा, इथे हा. मध्ये काही पण अच्छा, आपण ठेवू हा, शकतो. सॉसेस वगैरे असं. आणि बाजूला मुलांना असं नॅचोज वगैरे हा. ठेवून किंवा अच्छा. भजी पण आपण मस्त ठेवून हम्म. खाऊ शकतो छान. खूप छान छान अशा सर्विंग प्लेट्स आहेत बघा. हे अटॅच आहे का? हा, ते पण दोन्ही एकत्र आहे. अच्छा, हे 2 कलर मध्ये अटॅच आहे बघा. सो हे छान असे फुलपाखराच्या पंखासारखं त्यांना 2 वस्तू ठेवू शकतो एका वेळेस. बघ, हे कॉफी मग्सची छान व्हेरायटी भरपूर आहे आमच्याकडे. आणि हे बघ छान वेगवेगळ्या शेप मध्ये असं ओके. मस्त चहा कॉफी गरमागरम एन्जॉय करायला. हे बघा. हे पण आणि त्याचं रिटर्न handle गिफ्ट बघा. वगैरे द्यायला पण छान हो, ऑप्शन खूप आहे ना सुंदर हा. आहे. ऑप्शन खूप छान आहे. मुलांना बर्थडे पार्टीजला वगैरे रिटर्न गिफ्ट म्हणून पण देऊ शकतो. वर पण काही आहेत. हे बघ, ह्याचा शेप बघ असा ऍबस्ट्रॅक्ट शेप मधला आहे. हम्म. खूपच डिसेंट असा. आणि हे coffee विथ mug. प्लेट आहे का? हा, ते ही कप बशी. बशा हा, आहेत. कप म्हणजे बशी, हा. कप अँड सॉसरचे पण काही सेट आहेत ठेवलेले आम्ही. हम्म. त्यात पण इतके ऑप्शन्स आहेत सगळे. साधारण याची पण रेंज आणि हा पूर्ण सेट 10-50 अशी आहे. केटल हा पण एक वगैरे? सेट आहे. इथे एक केटल आणि 4 त्याला कप्स असा हा सेट आहे. याच्यात हे याची 4 रेंज colours. कशी आहे साधारणतः? हे पण 850-900च्या रेंज मध्ये आहे. ओके, सेट. हे खास आम्ही आता ग्रीन टी वाल्यांसाठी हा. ग्रीन टी याच्यात छान काचेच्या याच्यात हा. त्यामुळे ही एक कप अशी आहे. इकडे इथे पण छान लोणचं चटणी वगैरे ठेवायला अशा हे कंटेनर विथ ट्रे ना? विथ ट्रे. हम्म. घेऊन बघ हातात. हम्म. असं छान त्याला ट्रे मध्ये ते बसतं व्यवस्थित. खूपच सुंदर. हे विथ स्पून आहे. हे 20 ना? स्पून आहे. हा, हम्म. हे पण 500 ते 550च्या रेंज मध्ये आहेत सगळे. अच्छा. म्हणजे बजेट फ्रेंडली पण आहेत. आणि हे पाहिलेच ना हा, हा. साखर आणि त्याचं- चहाच्या अच्छा, हा. त्यात 3चा सेट येतो. हा. तर ती छोटी आणि पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो असं सामान याच्यात मावतं साधारण. हम्म. चहा, साखर वगैरे पण काही ठेवू शकतो. आणि असे पूर्ण सेट पण येतात ना पॅक असे कलर. हो हो, क्लासेस आहेत ते. क्लासेस वेगवेगळ्या कलर मध्ये 6 कलर आहेत त्यामध्ये. तर वरती हे पण इथे काही सूप कप्स आहेत. हे पण आमचं रनिंग प्रॉडक्ट आहे. सूप कप्स असे ओके. हँड पेंटेड हा. सूप कप्स आहेत. अच्छा. आणि याच्याबरोबर स्पून पण येतो. तर हे पण साधारण 200-250च्या रेंज मध्ये सगळे आहेत. हे प्लॅन्टर बघ आमच्याकडचं छान आहे. योगा प्लॅन्टर त्याला आम्ही अच्छा, हा, म्हणतो. तसं शेप. याच्यावर याच्यावर आपण 2 जड आहेत. दोन cover लावू करू. शकतो. खूप छान ऍक्च्युली शेप आहे याचा.
आपण ते ऑइल बॉटल्स. या हे सगळ्या काय आहे? ऑइल डिस्पेन्सर. हे यात काही पेन वगैरे ठेवायला किंवा ॲज अ शोपीस पण या बास्केट अच्छा, टेबलवर. शकतो. हा, अशा टेबलवर ठेवून आपण या पेन वगैरे ठेवू शकतो. किंवा मग किचन मध्ये असं स्पून वगैरे पण आपण यामध्ये ठेवू हो, शकतो, है ना? पण यूज आपल्याप्रमाणे करू शकतो. किड्सचा टी सेट आहे बघ, यात छान एक मुलांसाठी खेळायला असा किंवा ॲज अ शोपीस पण ठेवायला छान आहे. 6 अशा कपबशा, टी केटल, दुधासाठी एक कंटेनर आणि शुगरसाठी एक कंटेनर, असा सेट आहे पूर्ण. हा, हे सगळे फ्लॉवर वासेस आहेत. हा. पूर्ण छोटे असे 1-2 फुलं पण बसतील असे, आणि हे असे काही मोठे पण आहेत. आणि हे काय आहे? हे ड्रॉवर आहेत सिरॅमिकचे असे. ओके. हे बघ असे. याला लॉक आहे मध्ये, म्हणजे हे पडत नाही, अडकतात ते. अच्छा, आणि त्याला वुडन हे बघा किती सुंदर आहे. हे ड्रॉवर आहे. हे सगळे हँड असं? पेंटेड आहेत. ते करते तू बघ. हे वॉल पीसच आहेत असे, वॉल हँगिंग आहेत, आणि यात आपण 2-4 फुलं अशी लावू शकतो छान. त्यात पण असे 3 शेप, 3 ह्याच्यामध्ये साईज मध्ये येतात छान. मी तुला आतमध्ये पण बरीच वेगळी वेगळी क्रॉकरी आहे, आणि अजून इथे तुझे बाहेर प्लांटर्स बघितलेस, त्याचा सगळा स्टॉक आहे आमच्याकडे. तर ज्यांना मल्टिपल वस्तू एका वेळेला 10-20 असे जे ऑर्डर लागतात ना, छोट्या फंक्शन्ससाठी, हाऊस वॉर्मिंग किंवा घर भरणी फंक्शन्स, नंतर मग डोहाळ जेवण, अशा छोट्या छोट्या ओकेजन्ससाठी सगळे आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि अशा छान छान सिरॅमिकच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी घेतात. हे बघा, हे काय आहे? हे असे एग ट्रेज आहेत, तर ते तुम्ही रेफ्रिजरेटर मध्ये पण हे राहतं त्या साईडला आपण जसं ठेवतो ना, आणि 6 एका ह्याच्यात राहतात. सगळे पेस्टल शेड्स मध्ये असे हे कंटेनर एग ट्रेज आहेत. नंतर मग इथे काही सुंदर हँड पेंटेड क्रॉकरी मी तुला दाखवते. क्रॉकरी आणि होम डेकॉर बेसिकली, की तू बरण्या वगैरे बाहेर बघितल्यास. आणि हे इथे आमच्याकडे बाथरूम सेट्स आहेत असे. तर हा सोप डिस्पेन्सर सध्या खूप गरजेचा हे झालेला आहे. नंतर मग त्याच्याबरोबर अशी ही सोप केस, आणि त्याच्याबरोबर सोप केस आहे, आणि त्याचे टूथब्रश होल्डर. हे पण हँड प्रिंटेड आहे ना सगळं? हे सगळे हँड पेंटेड क्रॉकरी आहे. तर असे हे वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स मध्ये सेट्स अवेलेबल आहेत आमच्याकडे. आणि हे काय आहे? हे पण टूथब्रश होल्डर आहे. ओके ओके. तर तुम्ही बाथरूम सुद्धा छान सुंदर कसं दिसेल याच्यावर तुम्हाला छान अट्रॅक्टिव्ह वाटेल अशा सगळ्या वस्तू वापरून. सुंदर वस्तू केल्या तर नक्कीच attract होईल. एक मिनिट. ओके, रेडी? मी तुला हे आमच्याकडे खास होम डेकोर मध्ये हे असे मोझॅकचे लॅम्प्स आहेत, अगेन मेड इन इंडिया. आणि मुंजीसाठी रिटर्न गिफ्ट, एका फॅमिलीसाठी तुम्हाला एक लॅम्प, किंवा अगेन हाऊस वॉर्मिंग फंक्शन, याला त्याला असे हे गिफ्ट म्हणून द्यायला पण सुंदर आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी घरी ठेवलंय ना, त्यांना हे खूप आवडतात त्यांच्या घरी. सो इट्स वन ऑफ द बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट, आणि क्वालिटी खूप चांगली आहे या लॅम्प्सची, आणि इझी टू यूज आहे परत, कारण हा एक सिंगल पीस मध्ये बनलेला आहे. आणि याच्यात कलर्ड काचा ते कारीगर स्वतः बसवतात. अच्छा, सो इट्स अ ब्युटिफुल पीस मेड, हँडमेड आहे म्हणजे हँडमेड आहे. हा, आणि काळोखात तर खूप सुंदर दिसतात हे लाईट्स. तर तुम्ही आता इथे सगळ्या वस्तू यांच्या बघितल्या, खरंच खूप सुंदर आहे. आणि हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तर तुम्हाला काय काय यामधलं आवडलं. तर खरंच थँक्यू तुम्हाला, तुम्ही मला इथे बोलवलं. आणि मला ऍक्च्युली इतका आनंद होतोय सगळ्या वस्तू बघून, असं वाटतंय प्रत्येक गोष्ट हातात धरून बघावी. या छोट्या छोट्या इतकं सुंदर दिसतंय, कलरफुल आहे, ऍक्च्युली खूप छान आहे. तर हे जर कोणाला बाय करायचं असेल तर कसं करायचं बाय तुमच्या इकडे? तर ऑनलाईन? हो, ऑनलाईन पण आहे. आमचं फेसबुक पेज आहे, आणि डायनिंग डिलाइट्स, आणि डायनिंग_डिलाइट 18 हा आमचा इन्स्टा आयडी पण आहे. त्यावर पण आम्हाला ऑर्डर्स येतात. अच्छा. आणि आमचं वेबसाईट पण आहे www. आणि यांचं होम शॉप आहे, त्याचा ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तो देते. पण जर देईल. तुम्हाला बाय करायचं असलं तर तुम्ही नक्कीच येऊन भेट द्या. ऍक्च्युली भेट जरी दिली तरी तुम्हाला खूप, तुम्ही एखादी वस्तू घेऊनच जाणार, एवढं सुंदर याचं प्रोडक्ट आहे. सगळं वस्तू इथे बघितल्याच आहे. जर तुम्हाला आवडल्या तर नक्की बाय करा. तर यांचे सगळे लिंक आणि डिटेल्स, कॉल नंबर मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतेच, तुम्ही तिथून यांना ऑर्डर करू शकता.
आणि आता तुम्ही बिकॉज जान्हवी स्पेशल इज अ युट्यूब चॅनल आहे तुझा, हा. तर जे कोणी हा आमचा व्हिडिओ बघतील त्यांना आम्ही अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट सुद्धा Oh, ऑफर okay. करू. Oh. सो इट्स ऍडेड ऍडव्हान्टेज. ओके, थँक्यू. आमच्याबद्दल अजून काही जर सांगायचं असेल तर आम्ही हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला पण एंड टू एंड पूर्ण सप्लाय करतो. सप्लाय, ओके. पूर्ण त्यांचं किचन शिवाय डायनिंग वर जे लागतं ते सगळं आम्ही सप्लाय करतो. आणि त्यामुळे आम्हाला बाहेरून पण बऱ्याच ऑर्डर्स US UK वरून पण आलेले आहेत. सो आम्ही ते पण एक प्रोव्हाइड करतो असं मी सांगते. थँक्यू जान्हवी, तू आम्हाला डायनिंग डिलाइट्सला आमच्या होम शॉपला आज भेट दिली आणि आमचे सगळे प्रॉडक्ट्स छान इतक्या उत्साहाने आणि आनंदाने आणि तुमचे बघितलेस. प्रोडक्ट बघून खरंच खूप आनंद झाला. ऍक्च्युली खरंच हो, खूप छान ते आहे. पाहूनच आम्हाला खरंच खूप छान वाटलं. सो हे आमच्याकडून तुला एक हो. छोटंसं गिफ्ट. सरप्राईज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. खूप सुंदर आहे. हा इलेक्ट्रिक डिफ्युजर आहे ओके, ओके. आणि तू त्याच्यात छान कापूर वगैरे घालून कापूर वापर वापर. किंवा अरोमा ऑइल्स वापर. आणि आय एम 100% शुअर की तुला नक्की आवडेल. आवडेलच आवडेल. ऍक्च्युली मला तुमचं सगळं प्रोडक्ट आवडलं. मी या बाबतीत तर खूपच खुश आहे की मी भेट द्यायला आली, मला खूप आवडलं आणि तुम्ही पण नक्कीच भेट द्या.